नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। महागाव उमरखेड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामध्ये दोन्ही तालुक्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्य शासनाने 8,500 रुपये अशी तोकडी मदत जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सोयाबीनला हेक्टरी 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो, कापसाला 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो, परंतु शासनाकडून शेतकऱ्यांना 8,500 रुपये मदत जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे। सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे का असा प्रश्न निर्माण होतो। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव। यवतमाळ जिल्ह्यासह महागाव तालुक्यामध्ये 15 ते 16 ऑगस्ट रोजी चालू झालेला मुसळधार पाऊस आणि त्या पावसाने तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आला, शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 8,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर झालेली आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। शेतीचं प्रचंड नुकसान झालं। 8,500 रुपये जी मदत आहे राज्य सरकारने जाहीर केली, काय वाटते या मदतीने शेतकऱ्याचं भलं होईल किंवा नुकसान भरपाई निघेल का? मी संदीप धोंडबा आमले, राहणार शिरपुली तालुका, महागाव जिल्हा, यवतमाळ येथील शेतकरी। मी माझ्या इकडे 1 हेक्टर शेत आहे। शासन जर 8,500 रुपये नुकसान भरपाई देत असेल तर माझ्या शेताला कमीत कमी 30,000 ते 35,000 रुपये खर्च आलेला आहे। तर मी या समजा 8,500 मधून माझं वैयक्तिक समजा कसा खर्च चालवणार आहे मी। शासन जर आता माझ्या शेतात सोयाबीन तर पूर्ण उद्ध्वस्त झालं, आता पुढे समजा सरकार जर 8,500 रुपये देत असेल तर पुढच्या माझ्या मुलाबाळाचं आणि माझ्या आईबाबाचं हे भवितव्य समजा कस काय करू, त्याच्या शिक्षणाचं कस काय करू। पुढचा जे रब्बी हंगाम आहे शेतात तर काहीच राहिलं नाही, सर्व उद्ध्वस्त झालं, तर पुढचं काय करायचं ते तुम्ही माझं विनंती आहे शासनाला, कसं करायचं ते तुम्ही ठरवा। हे बघा माझ्या शेतातलं सोयाबीन पूर्ण कोंब आलेले आहेत, आता याला काय करायचं ते तुम्हीच आता ठरवा। आज शेतकरी कर्जबाजारीपणा झालाय। हे शेती आहे, या शेतीमध्ये कर्ज काढून सोयाबीन पेरलंय। सोयाबीन पेरल्याच्या नंतर याला होणारा खर्च, याला टाकलेलं खत, याच्या औषधी, अवस्थावर वाढलेल्या खताच्या किमती, औषधीच्या किमती एवढ्या भयानक वाढल्या की शेतकऱ्याला करणं सुद्धा शक्य नाही। पण स्वतःचे दागिने वगैरे घरचे विकून गहाण ठेवून करून करायची वेळ आली आणि केल्याच्या नंतर शेवटी हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे याला फुटवे फुटले। आता शेतकऱ्यानं करायचं काय? हे ठेवलेलं सोनं सोडवायचं कसं नेमकं कोण्या हिशोबाने? त्याच्यानंतर शाळेच्या शिक्षण आहेत, फी आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे दवाखाने आहेत, हे खर्च कुठून भरून काढायचा? ही सरकारनं थोडीच तरी पाहण्याची गरज आहे, याला भरपाई देण्याची आवश्यकता आहे। पण सरकार याच्याकडे बघत नाहीये आणि सांगते की 8,500 रुपये किंमत देऊ हेक्टरी। 8,500 रुपयाने काय होते? 8,500 रुपये त्याची निंदा फुगरपणी सुद्धा निघत नाही। बाकी औषधी, बियाणे, खते हा खर्च तर वेगळा राहिला। त्यानंतर या शेतीचा गेलेला वेळ हा येणार नाही आहे। त्याच्यानंतर हे पीक कमीत कमी हे शेती आता 6 महिने तरी काम येणार नाही। बघू शकता किती चिखल आहे, त्यात पाणी, हे पाझर वाहत आहे। हे शक्यतो तरी 6 महिने काम येणार नाही। येणारा खरीप तर गेलाच, पण रब्बी पण गेलाय। याच्यामुळे शेतकऱ्यांना उभं कसं राहायचं? त्याच्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे। आज एक छोटस राज्य पंजाब सरकार हे जर शेतकऱ्याला 50,000 रुपये जर हेक्टरी देऊ शकते, तर एवढं मोठं आर्थिक दृष्ट्या असलेलं आपलं महाराष्ट्र राज्य जर शेतकऱ्याला 50,000 देऊ शकत नसेल तर मग काय करू शकते? फक्त राजकारणावरती खर्च करू शकते, पण शेतकऱ्यावरती नाही। शेतकऱ्याला फक्त त्याला वापर करून घ्यायचा आहे, बाकी शेतकऱ्याची संपत्ती कधी संपन्न झाला पाहिजे बघायचं नाही आहे। नुसतेच राजकारण करण्यासाठी आणि निवडून येण्यासाठीच त्यांना शेतकरी पाहिजे, बाकी शेतकऱ्याची गरज नाही आहे। पण एवढं लक्षात घ्यावं, कारण अन्नधान्य पुरवणारा हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला संपन्न करणं हे सरकारचं काम आहे। शेतकऱ्याकडे लक्ष देणं हे सरकारचं काम आहे। आज लक्षात घेता तुम्ही एक लक्षात घ्या, जर शेतकरी जर एकदा जर आवाखुटीस आलेला आहेच, पण यांनी जर मनावर घेतलं तर या महाराष्ट्र राज्याचं कधी नेपाळ घडेल हे समजून पडणार नाही। आज नेपाळ मधली परिस्थिती जर तुम्ही तशी बघितली आणि जर महाराष्ट्रात जर घडली तर याला काही मोठा विषय म्हणता येणार नाही, कारण कधीही ही गोष्ट घडू शकते। कारण शेतकरी आज खूप कोलमडलेला आहे, याची काळजी घेणं शेतकऱ्याला गरजेचे, शेतकऱ्याची काळजी घेणं सरकारला गरजेची आहे। त्यामुळे सरकारला विनंती करू इच्छितो
की मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर मदत करा, आणि मदत नुसती न करता मदत कशी प्रत्यक्षात लवकरात लवकर खात्यात पडेल आणि दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला कामी लागेल हे महत्वाचं आहे. नाही तर येणाऱ्या काळात दिवाळी आहे, सणासुदीचे दिवस आहेत, सणासुदीचा दिवस हे राहणार नाही, घरात सगळा सुखसुखाट राहील, मार्केटमध्ये कोणी येणार नाही, कपडे घेणार नाही, काही, कारण घेणाऱ्याकडून कोणाकडे शिल्लकच नाही आहे. काय घेतील, कशातून खर्च करतील, ही परिस्थिती फार बिकट आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे पैसे खात्यावर जमा करावे, जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, आणि याच्यातून 50,000 तर दिली पाहिजे, ठीकच आहे, पण याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काय आणखी मदत करता येईल याचा प्रयत्न करावा. काही शेतकऱ्याचे रान खरडून गेले, त्याच्यासाठी काही सपाटीकरणासाठी मदत करता येते का? काही शेतकऱ्याच्या बागा उलटून गेल्या, त्याची काही मदत देता येते का? शेतकऱ्याला कसं पुन्हा उभारता येईल आणि उभं करता येईल या हिशोबाने प्रयत्न करावे. उगाच 50,000 देऊनही मोकळं होऊ नये, त्याच्यात अधिक मदत करत करत शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न करावा. मी अशोक रामराव चौधरी, राहणार शिरपुली, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून आमच्या इकडे अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे, सर्वच पिकाचं जवळपास 100% नुकसान झालेलं आहे. सोयाबीनला, उभ्या सोयाबीनला जे चांगले रानात राहिले त्याला असे कोंब फुटलेले आहेत. तर सोयाबीनला हेक्टरी समजा 20 ते 25,000 रुपये खर्च आलेला आहे सर्व. तर शासनाने 8,500 रुपये जाहीर केलेले आहेत. 8,500 रुपयामध्ये शेतीचा नुसता उदीम पण होत नाही, तर बाकी खर्च शेतकऱ्यांना कुठून हे करायचा. तर शासनाला मोठ्या मोठ्या सभा घेण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करायला आहेत, आणि शेतकऱ्यासाठी याच्यापाशी पैसा नाही. याच्यापाशी पैसे नाहीत तर ना आपण राजकारणातून निघून जाओ, दुसऱ्याला नवीन संधी द्याव. ज्यावेळेला शासनाची कीव येत आहे अशा कार्यकर्त्यांनी समोर व्हावं, या अशा निष्क्रिय कार्यकर्त्यांनी संन्यास घ्यावा. मध्ये आज टोंगळा चिखल आहे, तर या रान हे वाळायसाठी जवळपास दीड महिना वळानी यायला लागल. तर याच्यात पुन्हा रब्बीचं पीक घेण्यासाठी हे काय शेतकरी कामी देणार नाही. तर खरीप पण आणि रब्बी पण हे दोन्ही हंगाम शेतकऱ्याचे गेलेले आहेत आता. तर यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं. सत्तेवर येताच कर्जमाफी करू, अजून सत्तेवर येऊन येईल आता किती काळ उलटला, आता हे कोण्या टाइमला हे करणार आहेत कर्जमाफी. तर शेतकऱ्याला नाही का कमीत कमी 40,000 ते 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावं, अशी मी या न्यूज मार्फत मी विनंती करतो शासनाला. तर शासनानं शेतकऱ्याचा राग हे अंगावर घेऊ नये. शेतकरी समजा हे जर झाला तर याला समोरच्या काळामध्ये याला जनता काय उत्तर द्यायचं ते देईल, एवढी मी विनंती करतो. मी अंकुश पंडितराव उबाळे. माझं शेत लवणाच्या काटाला 100% गेलेलं आहे. शासन म्हणते 8,500 रुपये नुकसान देऊ म्हणते, त्याच्यात काय होणार आहे त्या शेतकऱ्यात? याच्यात रबीचं जर पीक आहे ते पेरणं होत नाही याच्यामध्ये, आणि जे लेकराचं शिक्षण आहे त्याच्यात ते सुद्धा होऊ शकत नाही. याच्यात करायचं काय आम्ही आता? नक्कीच आपण पाहू शकता की अतिवृष्टी आणि महापुरामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीन सारख्या पिकाला पेरणी करण्यासाठी हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपये खर्च असल्याचं महसूल कृषी विभागामार्फत सांगण्यात येतं. परंतु शासनाने 8,500 रुपये जी मदत सोयाबीन पिकाला असो किंवा इतर पिकाला असो हेक्टरी जी जाहीर केलेली आहे, हे एक न समजणारं कोडं आहे. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. महाराष्ट्रातील महसूल विभाग हा सर्वात जास्त उत्पन्न देणारा विभाग असल्याचं बोललं जातं, परंतु पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरी मदत केली जाते, तिथे महसूल हा कमी आहे. परंतु महाराष्ट्रातील महसूल विभागाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर असून सुद्धा शासनाकडून जी अतिशय कमी मदत जी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला देण्यात येत आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे. एकंदरीतच जर पाहायला गेलं तर विभागातील चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी जे आहे 1 दिवसीय पगार देणार असल्याचं सूत्राकडून माहिती मिळत आहे. परंतु इतर कर्मचारी जे आहेत, अधिकारी जे आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या पगारीतून काही रक्कम शेतकऱ्याच्या मदतीसाठी देण्याची आवश्यकता आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे महाराष्ट्रातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला नक्कीच मदत होईल. नक्कीच महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जर तुम्हाला उभं करायचं असेल तर महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी वर्गाने त्यांच्या पगारीतून काही मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केल्यास नक्कीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत या माध्यमातून नक्कीच होईल. अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या
नुकसानाने शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना चांगल्या मदतीची अपेक्षा आहे. काही शेतकरी आपल्यासोबत होते, त्यांनी त्यांची शोकांतिका आपल्यासोबत मांडलेली आहे. राज्य सरकारकडून जी तोकडी मदत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला, याच्यावर प्रचंड अशा प्रकारची नाराजी शेतकऱ्यांना व्यक्त केलेली आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव.